नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जेडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल. दर्शको, आज आपल्यासाठी एक नवीन माहिती मी घेऊन आलेलो आहे. ती माहिती काय आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी कुठेही न स्किप करता, कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला ही माहिती समजणार आहे. त्यामुळे आपण इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून जेडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. दर्शको, ही माहिती काय आहे आता आपण जाणून घेऊया. स्मार्ट रेशन कार्ड. हा दर्शको, स्मार्ट रेशन कार्ड विषयी आज आपण माहिती घेणार आहे. या प्रतिमेमध्ये 2026 मधील नवीन डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड ऑनलाईन काढण्याच्या पद्धतीची माहिती दिली आहे. या नवीन सुविधेविषयी सविस्तर माहिती काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. मुख्य वैशिष्ट्य आपण बघूया. दर्शको, पहिलं रेशन कार्ड आपल्याला पुस्तकी स्वरूपी मिळायचं. पण आता ते पुस्तकी स्वरूपी न राहता क्यूआर कोड त्याचा आलेला आहे. नवीन स्मार्ट रेशन कार्डावर क्यूआर कोड दिला गेला आहे. त्यामुळे पडताळणी करणे अत्यंत सोपे होते. घर बसल्या सुद्धा आपण अर्ज करू शकताय दर्शको. यासाठी तुम्हाला कुठेही रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकता. डिजिटल स्वरूप काय आहे दर्शको, आपण आता हे जाणून घेऊया. हे कार्ड डिजिटल लॉकर किंवा मोबाईल ॲपवर डिजिटल स्वरूपात बाळगणे सुलभ आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत हे आपण जाणून घेऊया. स्मार्ट रेशन कार्डासाठी अर्ज करताना आपल्याला जुने रेशन कार्ड असेल तर, त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, त्यानंतर प्रमुखाचा पासपोर्ट साइज फोटो, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला, मोबाईल नंबर जो आधार कार्डाशी लिंक आहे, ही आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहेत. त्यानंतर आपण काय करायचं आहे, अधिकृत वेबसाईटवर किंवा ॲप महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पोर्टलवर किंवा मेरा राशन ॲपवर आपण भेट देऊ शकताय. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नोंदणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. नवीन युजर म्हणून नाव नोंदणी करा किंवा लॉग इन करा. त्यानंतर अर्ज भरा, ऍप्लिकेशन फॉर्म, अप्लाय फॉर्म स्मार्ट रेशन कार्ड किंवा नवीन बदलासाठी पर्यायावर क्लिक करू शकताय. त्यानंतर आपल्याला विचारलेली सर्व माहिती, कुटुंबातील सदस्यांची नावे, आधार कार्ड क्रमांक काळजीपूर्वक आपण भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कागदपत्रे अपलोड करा. मागितलेली आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्ज सबमिट करायचा आहे. फॉर्म तपासून ते सबमिट करा. त्यानंतर आपल्याला एक अर्ज क्रमांक येईल. त्यानंतर त्याद्वारे आपण अर्जाची स्थिती तपासू शकताय. अशा पद्धतीने आपण स्मार्ट रेशन कार्ड काढू शकताय दर्शको. अत्यंत सोपी अशी ही माहिती होती. मार्मिक होती, पण महत्वाची होती. त्यामुळे आपण आता पुस्तकी स्वरूपात रेशन कार्ड न करता आपल्याला आता क्यूआर कोड उपलब्ध झालेला आहे. जशी आपली आयडेंटिटी असते त्या पद्धतीनेच आपल्याला क्यूआर कोडद्वारे रेशन कार्ड मिळणार आहे आणि याची सुलभता खूपच छान प्रकारे आणि सोयीस्कर आपल्या प्रत्येक जनतेसाठी होणार आहे. त्यामुळे आपण जरूर घरी ट्राय करा, अर्ज करा आणि प्रत्येकाच्या हातात जसं मोबाईल जसं आपण ठेवतो आपल्या पॉकेट मनीमध्ये, तसंच आपण रेशन कार्ड सुद्धा आपल्या आयडेंटिटी स्वरूपात आपण आपल्या खिशामध्ये ठेवू शकतो. इतकं स्मार्ट सरकार झालेलं आहे. त्या पद्धतीने जसं स्मार्ट सरकार आहे तसं स्मार्ट आपण होऊया आणि प्रत्येक ह्या नवीन पद्धतीने रेशन कार्ड दर्शको काढूया. जर आपल्याला माहिती समजली नसेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये आपण याची सविस्तर माहिती पाहू शकताय. तरी माहिती आपल्याला समजली नसेल, आपण मला कमेंट बॉक्समध्ये जा आणि मला प्रश्न करा, त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर आजचा दर्शको छोटा व्हिडिओ होता, पण खूप मोठा होता आणि महत्वाचा होता. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आपण पण स्मार्ट रेशन कार्ड काढलं आहे का? हे पण मला नक्कीच सांगा. ज्यांना काढायचं आहे त्यांनी पण मला नक्की सांगा, जेणेकरून मी आपल्याला मार्गदर्शन करेन. तर दर्शको, आपल्याला हा व्हिडिओ सविस्तर पाहण्यासाठी पहिल्यांदा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये याची माहिती घ्यावी लागणार आहे. त्यानंतर साईटला जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करावं लागणार आहे. क्लिक झाल्यानंतर आपले जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझी आयडी इंस्टाग्रामवर सुद्धा आहे. जीडी ऑलराउंडर या नावानेच आहे. आपण जीडी ऑलराउंडर या नावाने इंस्टाग्रामवर सर्च करा. आपल्याला बहुउपयोगी सामाजिक माहिती, सरकारी योजना इंस्टाग्रामवर सुद्धा मिळून जातील. त्यामुळे आपण जास्तीत जास्त जर नोटिफिकेशन आणि ही माहिती हवी असेल
तर आपण जीडी ऑलराउंडर YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसेच Instagram सुद्धा जीडी ऑलराउंडर YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि याची माहिती घ्या. तर ज्यावेळी तुम्ही हे सबस्क्राईब, फॉलो कराल, त्यावेळी आपल्याला नोटिफिकेशन जाणार आहे मोबाईलवर आणि मोबाईलवर नोटिफिकेशन गेल्यानंतर आपल्याला या सरकारी योजना, विविध योजना, बातम्या आपल्याला मिळणार आहेत. तर चला तर दर्शको आपण घाई करू आणि जेडी ऑलराउंडर YouTube चॅनल सबस्क्राईब करू. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. चला तर दर्शको नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.